वेलकम बॅक टू माय न्यू मिनी ब्लॉग. तुम्हाला सर्वांना माहित आहे की मी आता माहेरी आलेले आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत पप्पांच्या बँकेमध्ये रिटायरमेंटच्या प्रोग्रामसाठी. आज बँके थ्रू प्रोग्राम होणार आहे रिटायरमेंटचा. इथे आम्हाला सर्वांना बोलवण्यात आलं होतं. इकडे आई पप्पांना बसवण्यात आलं होतं आणि त्याचबरोबर अजून एक मेजर साहेब होते, त्यांची सुद्धा आज रिटायरमेंट होती. पप्पांना आणि त्या काकांना फेटा घालून इथे बसण्यासाठी सांगितलं. त्यानंतर आता प्रोग्रामला सुरुवात झालेली आहे. त्या काकांची फॅमिली सुद्धा आलेली होती. हे काका जे होते ते कोल्हापूर साईडचे होते. त्यानंतरनं छान असं शॉल श्रीफळ देऊन पप्पांचा सत्कार करण्यात आला आणि आमच्या पप्पांना आणि त्याचबरोबर आईला देखील खूप सुंदर कपड्यांचा आहेर चढवलेला आहे बँकेने. खरंच खूप छान कपडे घेतलेले होते बँकेने आणि साडी तर खूपच ऑसम होती. ऍक्च्युली ही पैठणी साडी होती. पप्पांच्या नंतरनं त्या काका काकूंनाही सेम आहेर वगैरे चढवण्यात आलेला होता. आणि काय बोलू यार माझ्या पप्पांबद्दल. पप्पांनी लिटरली 43 वर्ष बँकेची निस्वार्थपणे सेवा केलेली आहे. वर्क इज वर्शिप म्हणतच प्रत्येक वेळेस माझ्या पप्पांनी काम केलेलं आहे. इथे खूप सुंदर असं गिफ्ट दिलेलं होतं बँकेने आणि त्यामध्ये होते राधाकृष्णांची मूर्ती. हा सगळा स्टाफ आहे आणि हे सगळं झाल्यानंतर प्रत्येकाला आपलं आपलं मनोगत व्यक्त करायला लावलं होतं. हा कृष्णा होता, यानं पण खूप छान बोलला होता पप्पांबद्दल ना. आणि हे आहेत आता पवार काका. पवार काका खूप दिवसांपूर्वी रिटायर झालेले आहेत. पप्पांनी आणि त्यांनी खूप वर्ष एकत्र काम केलेलं आहे. लिटरली पवार काका बोलताना पप्पा माझे इतके इमोशनल झाले होते, तुम्ही इथं पाहू शकता. त्यांना इतकं रडायला येत होतं आणि ते पाहून मला देखील खूप रडायला येत होतं. सर्वांनी आपलं आपलं मनोगत व्यक्त केलं. पप्पांना पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर माझ्या आईला देखील बोलायला लावलं होतं आणि माझी आई पुढे आपण पाहू शकता इतकी सिंपल आणि शॉर्ट मध्ये बोलली होती. आता ऐका. बँकेसाठी त्यांनी एवढे दिवस पाहून घेतलं होतं स्वतःला. पहिले आमच्यासाठी पगार पूर्ण असायची, पण माणूस अर्धा असायचा. आता अर्धा पगार आणि माणूस थोडं आईचं हे क्यूटचं बोलणं सर्वांनाच फार आवडलं होतं. त्यानंतर पप्पांना देखील त्यांचं मनोगत व्यक्त करायला सांगितलं होतं. पप्पा पण बोलले, ते खूप इमोशनल झाले. सर्वांचं मनोगत आणि शुभेच्छा ज्या आहेत मी त्या पूर्ण लॉंग व्हिडिओमध्ये टाकलेल्या आहेत, त्या तुम्ही नक्की बघा. शॉर्ट व्हिडिओमध्ये इतकं सगळं मी टाकू नाही शकलेले. नंतर काकांचं सुद्धा मनोगत व्यक्त झालं होतं आणि सगळेजण पप्पांना आणि काकांना भरभरून शुभेच्छा देत होते. इथे आपण पाहू शकता. तुम्ही सुद्धा माझ्या पप्पांना सर्वजण कमेंटमध्ये शुभेच्छा द्या त्यांच्या पुढील वाटचालीसाठी. आणि त्यानंतर आम्ही काही फोटोज सुद्धा काढलेले होते, ते सुद्धा मी इथे टाकलेले आहेत. पूर्ण स्टाफ सोबत सुद्धा फोटोज काढले होते. देन वेळ आली होती पप्पांच्या केबिन मध्ये जायची. सगळेजण आम्हाला पप्पाच्या केबिन मध्ये घेऊन गेले आणि ती इतकी मस्त धमाल मज्जा केली ना. आता ती वेळ आली होती की या खुर्चीला राम राम ठोकण्याची. सो पप्पांनी छान त्या खुर्चीला हार घातला आणि राम राम केलं. सो हा मिनी ब्लॉग कसा वाटलाय कमेंट मध्ये नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज.